नमस्कार, मी निमिष खांडेकर आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. परिचय प्रस्तुत काश्मीर विवाद 1947 ते 2019 स्पॉन्सर्ड बाय एक्सेल अकॅडमी ह्या आपल्या पहिल्या एपिसोडमध्ये. आज माझ्याबरोबर माझा मित्र अभिषेक गोखले हा आपल्याबरोबर काश्मीरची माहिती देण्यासाठी आलेला आहे. अभिषेक हा आता इंजिनिअरिंगच्या शेवटच्या वर्षाला शिकतोय. अभिषेक, तुझं माझ्या कार्यक्रमात खूप खूप स्वागत. जेव्हा आपण काश्मीरचा मुद्दा अभ्यासतो किंवा त्यावर जेव्हा चर्चा करतो त्यावेळेला असं दिसतं की काश्मीर हा मुद्दा एकूण 3 गोष्टींमध्ये विभागला गेला आहे. पहिलं म्हणजे जम्मू आणि काश्मीरमधला वाद, दुसरा म्हणजे कलम 370 व 35A ची अंमलबजावणी, आणि तिसरं म्हणजे कलम 370 आणि 35A चे रद्द करण्याची प्रक्रिया. तर माझा तुला पहिला प्रश्न हा आहे की जम्मू आणि काश्मीरमधला वाद कसा उत्पन्न झाला किंवा त्यामागची पार्श्वभूमी मला सांगशील का? तर जम्मू काश्मीरचा विवाद हा मुळात संबंधित आहे हा भारताच्या एकीकरणाबाबत. तर भारताचं एकीकरण ह्याला आपण इंग्लिशमध्ये इंटिग्रेशन ऑफ इंडिया म्हणू. इंडिया इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 हा जेव्हा ब्रिटिश पार्लमेंटमध्ये पारित झाला तेव्हा भारत आणि पाकिस्तान अशी 2 राष्ट्र जन्माला आली. पण मुळात त्याला एक पार्श्वभूमी काय होती, तर भारतामध्ये जेव्हा ब्रिटिश येणार होते त्याच्या आधी भारतामध्ये प्रिन्सली स्टेट्स होते. म्हणजे ब्रिटिश येण्यापूर्वी भारतामध्ये छोटे छोटे राजरजवाडे, यांना हिंदीमध्ये रियासत म्हटलं जातं. तर असे साधारण 565 रियासती भारतामध्ये वेगवेगळ्या होत्या. उदाहरणार्थ आपण घेतले तर त्रावणकोर, म्हैसूर, जुनागड, हैदराबाद, जम्मू काश्मीर असे साधारण 565 रियासती ह्या भारतामध्ये होत्या. तर यामध्ये ह्या रियासतींचं काम बघण्याचं काम हे सरदार वल्लभभाई पटेल हे तत्कालीन त्यावेळचे पहिले भारताचे गृहमंत्री आणि त्यांचे सचिव VP मेनन यांच्याकडे होतं. आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्याच्या पूर्वी साधारणपणे यामधील बऱ्याचशा रियासती ह्या भारताचा भाग झाल्या होत्या. तर प्रश्न उत्पन्न झाला हा 3 रियासतींसाठी, ज्यांना आपण प्रिन्सली स्टेट्स किंवा संस्थानिक म्हणतो मराठीमध्ये. तर ह्या 3 रियासतींबद्दल, तर त्या कुठल्या होत्या, तर त्यांची नावं होती, पहिलं होतं जुनागड, दुसरं होतं हैदराबाद आणि तिसरं होतं जम्मू काश्मीर. अभिषेक, जेव्हा तू बोलतोस की 3 विवादास्पद रियासती होत्या, एक म्हणजे जुनागड, दुसरं जम्मू आणि काश्मीर, तिसरा हैदराबाद, तर मला ह्या विवादास्पद रियासतींबाबतीत अजून काय सांगू शकशील? आणि ह्या 3 विवादास्पद रियासती ह्या भारतात विलीन कशा झाल्या? ह्या 3 रियासती ज्या जुनागड, हैदराबाद आणि जम्मू काश्मीर अशा ओळखल्या जात होत्या, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ह्या 3च रियासती अशा उरल्या होत्या ज्यांनी अजूनही निर्णय घेतला नव्हता की आपण पाकिस्तानचा किंवा भारताचा भाग व्हायचे का नाही. त्यामध्ये पहिली होती ती जुनागड, ज्याचा एक नवाब होता, त्याचं नाव होतं महाबत खान. तर ह्या महाबत खानानं असा निर्णय घेतला, साधारण 15 सप्टेंबर 1947 महाबत खानानं पाकिस्तानमध्ये विलीन होण्याचा निर्णय घेतला. पण तिथं एक मुद्दा होता की जुनागडचा नवाब जरी मुस्लिम असला तरी तेथील जी लोकसंख्या होती, तिथले लोक होते हे हिंदू होते. त्यामुळं या लोकांना हा निर्णय मान्य केला नाही आणि ह्या लोकांनी जुनागडमध्ये विद्रोह केला. तर तेथील एक दिवाण होते, तेथील राजाचे दिवाण असायचे त्यावेळी, त्या दिवाणांनी सरदार वल्लभभाई पटेल यांना असा प्रस्ताव पाठवला की आम्ही भारतामध्ये विलीन होतोय. पण पटेलांनी हा प्रस्ताव मान्य करण्यास नकार दिला व त्यांनी सांगितलं की आम्ही जुनागडमध्ये प्लेबिसाईड घेऊ. प्लेबिसाईड याचा अर्थ तर जनमत संग्रहण. याचा अर्थ काय, तर तेथील प्रत्येक व्यक्तीला विचारणे की तुम्हाला भारत अथवा पाकिस्तान कुठल्या देशामध्ये राहण्याची इच्छा आहे. तर प्लेबिसाईड होऊन साधारणपणे जानेवारी 1948 पर्यंत जुनागड हे संस्थान भारतामध्ये विलीन झालं. जे जुनागड आता गुजरातच्या सौराष्ट्राचा भाग आहे. दुसरं प्रिन्सली स्टेट्स किंवा रियासत आहे आपण म्हणतो ती आहे हैदराबाद. तर हैदराबादचा पण निजाम होता, तो मुस्लिम होता, पण तिथं बऱ्याच प्रमाणात लोकसंख्या हिंदू मुस्लिम होती, डिवायडेड होती. मग त्यावेळी जम्मू काश्मीरचा विवादही कंटिन्युअसली किंवा सायमल्टेनियसली चालू होता. मग अशा वेळी भारत सरकारनं हैदराबादच्या संस्थानाशी एक स्टँड स्टील ॲग्रीमेंट केलं. स्टँड स्टील ॲग्रीमेंट म्हणजे काय, तर एक जैसे थे स्थिती वर्षभर कायम ठेवण्याबद्दल दोघांनी एक ॲग्रीमेंट केलं.
अशानुसार नोव्हेंबर 1947 ते साधारण नोव्हेंबर 1948 पर्यंत दोन्ही गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि हैदराबाद संस्थान यांनी एक स्टँड स्टील अग्रीमेंट केलं. पण ह्या पूर्ण काळामध्ये हैदराबादमध्ये प्रचंड प्रमाणात हिंसाचार, बलात्कार आणि जे लोक ह्या घटनांना म्हणजे भारतामध्ये हैदराबाद सामील होणार आहे ह्या घटनेला जो कोण दुजोरा देत असतील लोक, त्या लोकांची हत्या करणे, हिंसाचार आणि प्रचंड अशांतता माजवली होती. तिथे एक पार्टी होती ज्याचं नाव आहे MIM, जे सध्याचं AIMIM आहे, ऑल इंडिया मजलिस ए इत्तेहाद उल मुस्लिमीन जे त्यांचं नाव आहे. ती पार्टी त्यावेळी पाकिस्तानमध्ये हैदराबादला समाविष्ट करण्याच्या पक्षामध्ये होती आणि या पार्टीला तिथला जो नवाब होता त्याचा पाठिंबा होता. त्यामुळं हैदराबाद हे संस्थान पाकिस्तानमध्ये सामील करण्यासाठी त्यांनी एक संघटना स्थापन केली ज्याचं नाव होतं रझाकार. तर ह्या संघटनेतील लोकांनी प्रचंड प्रमाणावर तिथं हिंसाचार आणि लोकांची अमानुष हत्या करण्याचं कांड माजवला होता आणि याची परिस्थिती पूर्णपणे माहिती गव्हर्नमेंट ऑफ इंडिया म्हणजे भारत सरकारला होती. त्यामुळे भारत सरकारनं, तसंच सरदार वल्लभभाई पटेल हे त्यावेळेचे गृहमंत्री, आपले पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी असा निर्णय घेतला की त्यांनी भारताची आर्मी होती ही हैदराबादमध्ये घुसवली आणि युद्ध चालू झालं. ही घटना साधारण 13 ऑक्टोबर 1948 दरम्यानची होती, ज्यामध्ये 5 दिवस युद्ध चालू झालं आणि 5 दिवसात हैदराबादने शरणागती पत्करली. आणि अशा रीतीनं ऑपरेशन पोलोच्या अंतर्गत इंडियन आर्मी जेव्हा हैदराबादमध्ये घुसली आणि त्यांनी 5 दिवसामध्ये हैदराबाद संस्थान हे भारतात विलीन केलं आणि अशा रीतीनं हैदराबाद हे संस्थान भारतामध्ये विलीन झालं. आता प्रश्न उरतो तो जम्मू काश्मीरचा. तर जम्मू काश्मीर संस्थानाचा जुनागड आणि हैदराबादशी एक महत्त्वाचा डिफरन्स किंवा एक फरक म्हटला तर तो हा होता की जुनागड आणि हैदराबाद या दोन संस्थानांच्या सीमा ह्या कुठेही पाकिस्तानला लागत नव्हत्या. पण जम्मू काश्मीर ह्या संस्थानाची सीमा ही पाकिस्तान आणि भारत या दोघांनाही लागत होती. त्यामुळं पाकिस्तान आणि भारतांमध्ये जम्मू काश्मीरसाठी विवाद उत्पन्न होणार याची कल्पना तत्कालीन पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि सरदार वल्लभभाई पटेल या दोघांनाही होती. आणि हैदराबादचा जसा हाताळला गेला प्रश्न, हैदराबादचा जसा प्रश्न हाताळला गेला त्यानुसार नेहरूंना एक अशी भीती होती की भारताची एक आंतरराष्ट्रीय इमेज आहे किंवा एक आंतरराष्ट्रीय समज आहे की भारत हा विस्तारवादी देश नाही किंवा कुठल्याही एका इंडिपेंडंट राष्ट्रावर आक्रमण करून त्यांची जमीन बळकावणे अशा गोष्टीमध्ये भारत विश्वास ठेवत नाही. भारत हा एक लोकशाहीवादी आणि धर्मनिरपेक्ष देश आहे अशी एक समजूत पंडित जवाहरलाल नेहरूंना एका आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण करायची होती. त्यामुळं जम्मू काश्मीरच्या विवादाबद्दल पंडित जवाहरलाल नेहरू यांनी सगळ्या गोष्टी ह्या आपल्या निर्णयावरच आधारित व्हाव्यात अशी एक त्यांची इच्छा होती किंवा एक समज झाला होता. तर मुळात आपण वळू जम्मू काश्मीरच्या विवादाकडं. तर जम्मू काश्मीरचा राजा होता हरिसिंग आणि जम्मू काश्मीरमध्ये बऱ्यापैकी लोकसंख्या म्हणजे आपण मेजॉरिटी म्हणतो तर मेजॉरिटी लोकसंख्या ही मुसलमान होती. ही परिस्थिती पूर्णपणे जुनागडच्या विरुद्ध होती. तेथील राजा हिंदू होता पण तेथील जनता ही मुसलमान होती. मग अशा वेळी लॉर्ड माउंटबॅटन हे भारताचे गव्हर्नर जनरल होते त्यावेळचे. त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी राजा हरिसिंग यांची भेट घेतली आणि त्यांना सांगितलं की तुम्ही भारत किंवा पाकिस्तान यांच्यामध्ये सामील व्हावं. तर राजा हरिसिंग यांच्यामध्ये एक संभ्रम होता की आपण जर पाकिस्तानमध्ये सामील झालो तर पाकिस्तानचा एक स्टेट रिलिजन आहे जो की इस्लाम आहे आणि तिथं हिंदू राजा म्हणून आपण टिकून राहणे आपल्याला शक्य नाही. त्यामुळं राजा हरिसिंग यांना पाकिस्तानात जाण्याची इच्छा नव्हती. पण भारतामध्ये ही परिस्थिती त्यांच्या विपरीतच होती. भारत हा एक सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्ष आणि लोकशाहीवादी म्हणजे निवडणुका घेऊन तिथं एक लोकांनी निवडून दिलेलं सरकार प्रस्थापित करणे या मुळात उद्देशावर चालणारा देश होता. त्यामुळे तिथेही राजाला महत्त्व राहणार नाही या उद्देशाखातर राजा हरिसिंग यांनी लॉर्ड माउंटबॅटन यांना इंडिपेंडंट म्हणजे स्वतंत्र राहण्याचा प्रस्ताव सादर केला.
माउंटबॅटन यांनी राजा हरिसिंग यांची पुन्हा भेट घेण्याचा प्रयत्न केला, पण ती भेट घडली नाही आणि अशा रीतीनं भारत स्वतंत्र झाला तरीही जम्मू काश्मीरचा विवाद तसाच चिघळत राहिला. याच परिस्थितीत शेख अब्दुल्ला नावाचा एक व्यक्ती होता जो अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीमधून पासआउट झाला होता आणि हा मुस्लिम लीगचा प्रखर विरोधक होता. म्हणजे त्याची टू नेशन थेअरी, पाकिस्तान बनणं आणि त्याचा एका स्टेट रिलिजनसाठी पूर्ण विरोध होता. तो भारताच्या लोकशाही आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रामध्ये त्याचा पूर्ण विश्वास होता. त्यामुळे पंडित जवाहरलाल नेहरू आणि शेख अब्दुल्ला यांच्यामध्ये एक जवळीक निर्माण झाली होती आणि शेख अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरमध्ये राजा हरिसिंग यांच्या विरुद्ध एक आंदोलन छेडलं होतं, ज्यामध्ये त्यांना तेथील काश्मीरी जनतेचा एक पाठिंबा किंवा एक खूप पाठिंबा मिळाला होता आणि ते तिथे एक नेता किंवा एक लीडर म्हणून उदयास आले होते. आणि त्यांनी त्यावेळी शेख अब्दुल्ला यांनी राजा हरिसिंग यांना पायउतार करण्यासाठी एक मोठं आंदोलन जम्मू काश्मीरमध्ये चालू केलं होतं. तर या कारणास्तव राजा हरिसिंग यांना शेख अब्दुल्ला यांना कैद केलं होतं आणि जेलमध्ये बंद केलं होतं. तर यापुढं एक गोष्ट घडली ती 20 ऑक्टोबर 1947ला मोहम्मद अली जिन्ना यांनी त्यांचा एक सेनेचा एक अधिकारी अकबर खान याच्या नेतृत्वाखाली एक पाकिस्तानी ट्रायबल्स लोकांचा ग्रुप आणि पाकिस्तानी आर्मीचे काही लोक हे दुसऱ्या वेशामध्ये हे भारताच्या म्हणजेच जम्मू काश्मीरच्या दिशेनं श्रीनगरच्या दिशेनं रवाना केले. हे कशासाठी केलं होतं त्यांनी, तर जेव्हा पाकिस्तानी सेना ही जम्मू काश्मीरमध्ये घुसेल आणि जम्मू काश्मीरवर दावा करेल तर तेथील जम्मू काश्मीरची जनता ही सुद्धा या लोकांच्या समर्थनार्थ उभी राहील आणि जम्मू काश्मीर हा पाकिस्तानचा भाग होईल अशी त्यांची एक त्याच्यामागं कल्पना होती. ही आर्मी 20 ऑक्टोबर 1947ला पाकिस्तानमधून श्रीनगरकडे रवाना झाली. ती मुझफ्फराबादपासून उरीपर्यंत आली, जे उरी आपल्याला साधारण 100 किलोमीटरवर आहे श्रीनगरपासून. अशा वेळी राजा हरिसिंग यांनी युद्धाची तयारी चालू केली, पण त्यामध्ये एक पॉईंट होता की ज्यामध्ये राजा हरिसिंग यांची सेना होती ती सेना त्यातील 50 ते 60% लोक हे मुस्लिम होते. त्यामुळे त्यांना अशी एक भीती होती की ही लोक आपली सेनाच आपल्या विरोधात विद्रोह करू शकते. त्यामुळं त्यांचा एक ब्रिगेडियर राजेंद्र सिंग म्हणजे एक सेनापती म्हणू आपण, हा राजा हरिसिंग यांचा होता. राजेंद्र सिंग यांनी राजा हरिसिंग यांना श्रीनगरमधून जम्मूमध्ये जाण्याची विनंती केली त्यांच्या सुरक्षिततेसाठी. आणि अशा रीतीनं राजेंद्र सिंग यांनी उरीच्या इथं जो उरी आणि श्रीनगरला जोडणारा एक पूल होता तो पूर्णपणे उद्ध्वस्त करून टाकला आणि त्या लोकांना श्रीनगरकडे येण्यासाठी 1-2 दिवसांचा जास्त कालावधी लागला. ह्या कालावधीमध्ये बऱ्याच गोष्टी घडणार होत्या. ही आझाद काश्मीर सेना नावाखाली आलेली पाकिस्तानी ट्रायबल्स लोकांचा हा ग्रुप होता. हे लोक अत्यंत हिंसाचार आणि मोठ्या प्रमाणावर लोकांच्या हत्या करत हे पुढे येत होते आणि साधारण 25 ऑक्टोबर 1947ला हे लोक बारामुला ह्या ठिकाणी पोहोचले, जे श्रीनगरपासून 50 किलोमीटरवर होतं. आणि बारामुला इथं आल्यावर या लोकांनी मोठ्या प्रमाणावर लोकांवर अत्याचार करायला, महिलांवर बलात्कार करायला सुरुवात केली आणि तिथं मोठ्या प्रमाणावर अराजकता आणि अशांतता पसरवली. राजा हरिसिंग याच वेळी राजा हरिसिंग यांचे जे मुस्लिम सेनेमधील मुस्लिम लोक होते यांनी विद्रोह करून ते पाकिस्तानी ज्या आझाद काश्मीर सेनेला जाऊन मिळाले. अशा वेळी राजा हरिसिंग यांनी भारताकडे मदत मागितली. अशा वेळी जे गृह मंत्रालयाचे सचिव होते VP मेनन हे जम्मू काश्मीरमध्ये गेले आणि त्यांनी राजा हरिसिंग यांनी त्यांना परिस्थिती समजावून सांगितली. जम्मू काश्मीरचे एक पंतप्रधान होते, तेथे पंतप्रधान आणि राजा असे 2 भाग असायचे. राजा हरिसिंग होते आणि पंतप्रधान होते मेहरचंद महाजन. हे दोघे दिल्लीला रवाना झाले की काश्मीरला मदत हवी आहे या कारणास्तव. तर जेव्हा मेहरचंद महाजन यांनी पंडित नेहरू आणि लॉर्ड माउंटबॅटन यांच्यासमोर काश्मीरला मदत करण्याचा प्रस्ताव ठेवला, त्यावेळी लॉर्ड माउंटबॅटन यांनी काश्मीरमध्ये भारतीय सेना नेण्यास नकार दिला. यामागं कारण असं होतं की जम्मू काश्मीर हे अजूनही इंडिपेंडंट किंवा स्वतंत्र राष्ट्र होतं, जे भारतामध्ये सामील झालं नव्हतं.
आणि जर भारत हा जम्मू काश्मीरमध्ये आपली सेना पाठवून युद्ध करेल तर ते एक आंतरराष्ट्रीय युद्ध म्हणून समजलं जाईल, ज्याला लॉर्ड माउंटबॅटन यांचा विरोध होता. त्यामुळे त्यांनी एक अशी अट घातली की जोपर्यंत जम्मू काश्मीर हे भारतामध्ये विलीन नाही होणार तोपर्यंत भारत हा जम्मू काश्मीरला मदत करू शकणार नाही. अशा वेळी व्ही.पी. मेनन आणि मेहरचंद महाजन यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणजे काय तर विलयपत्र, भारतामध्ये सामील होण्यासाठीचे विलयपत्र हे घेऊन राजा हरिसिंग यांच्याकडे पोचले आणि त्यांना पूर्ण परिस्थितीची जाणीव करून दिली. आणि शेवटी राजा हरिसिंग यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणजेच विलयपत्रावर सही केली. हे विलयपत्र व्ही.पी. मेनन घेऊन पुन्हा दिल्लीला आले आणि यावर शेवटी लॉर्ड माउंटबॅटन जे गव्हर्नर जनरल होते त्यांनी सही केली आणि 27 ऑक्टोबरच्या पहाटे जम्मू काश्मीर हे भारतामध्ये विलीन झालं. अशाच याच वेळी नेहरूंनी राजा हरिसिंग यांना एक अशी अट घातली होती की आपण शेख अब्दुल्ला यांना जम्मू काश्मीरमध्ये जे जेलमध्ये होते किंवा कैदेत होते त्यांना सोडून द्यावं आणि पूर्ण जम्मू काश्मीरचा ॲडमिनिस्ट्रेशन आहे किंवा कारभार आहे हा पूर्णपणे त्यांच्याकडे सोपवावा. अशा वेळी 27 ऑक्टोबरच्या पहाटे भारतीय सेना ही जम्मू काश्मीरमध्ये युद्धासाठी रवाना झाली आणि जम्मू काश्मीरमध्ये युद्ध चालू झालं. आणि या परिस्थितीत मोहम्मद अली जिन्ना जे पाकिस्तानचे गव्हर्नर जनरल होते त्यांनी इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन मानण्यास नकार दिला आणि त्यांनी भारतासोबत युद्ध करण्याची तयारी दर्शवली. पण त्यावेळेचे आर्मीचे जे चीफ होते भारताचे आणि पाकिस्तानचे सुद्धा हे ब्रिटिश अधिकारी होते आणि त्यांनी जिन्नांना जे पाकिस्तानचे आर्मीचे अधिकारी होते त्यांनी जिन्नांना असं सांगण्यात आलं की इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशननुसार जम्मू काश्मीर हा भारतामध्ये विलीन झालेला आहे, त्यामुळे आपण जर जम्मू काश्मीरवर आक्रमण केलं तर ते एक आंतरराष्ट्रीय युद्ध होईल आणि त्यांनी युद्ध करण्यास नकार दिला. अशा वेळी मोहम्मद अली जिन्ना यांनी लाहोरमध्ये लॉर्ड माउंटबॅटन आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांना बैठकीला बोलावलं. सरदार पटेल यांचा या गोष्टीला पूर्ण विरोध होता, कारण भारताचा जम्मू काश्मीर हा लिगली एक प्रकारे इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन नुसार पार्ट झाला होता. त्यामुळे चर्चा करण्यासाठी पाकिस्ताननं भारतात यायला हवं अशी सरदार पटेलांची इच्छा होती. ह्या पूर्ण परिस्थितीमध्ये 2 नोव्हेंबर 1947ला पंडित जवाहरलाल नेहरू यांनी देशाला उद्देशून जम्मू काश्मीर विषयी एक भाषण केलं, जो जम्मू काश्मीरच्या एका विवादामध्ये किंवा इतिहासामध्ये टर्निंग पॉइंट मानला जातो. त्यांनी भारताला उद्देशून असं सांगण्यात आलं की जरी जम्मू काश्मीर हा सध्या भारताचा भाग झाला असेल तरीही तेथे शांतता आणि समाजामध्ये एक शांतता प्रस्थापित झाली की तेथे आम्ही प्लेबिसाईड घेऊ म्हणजे जनमत संग्रहण करू आणि त्या जनमत संग्रहानुसार आपण जम्मू काश्मीर हे कुठल्या देशाचा भाग होईल हे ठरवू. तर पंडित जवाहरलाल नेहरू यांची ह्यामागं एक थोडक्यात पार्श्वभूमी काय होती की त्यांना शेख अब्दुल्ला यांच्या विचारांवर आणि यांच्यावर पूर्णपणे विश्वास होता आणि जम्मू काश्मीरमध्ये शेख अब्दुल्ला यांच्या नेतृत्वाखाली जे जनमत संग्रहण होईल त्यामध्ये ते भारताच्या पक्षमध्ये जाईल किंवा भारताच्या एका साईडला येईल आणि जम्मू काश्मीर हा अत्यंत कुठल्याही विवादाविना भारताच्या बाजूला येईल अशी पंडित नेहरू यांना खात्री होती. तर ह्या गोष्टीनंतर जे युद्ध चालू होतं त्याच्या थोड्या दिवसानंतरच भारत हा जम्मू काश्मीर या विवाद घेऊन युनायटेड नेशन्स म्हणजे संयुक्त राष्ट्रसंघामध्ये गेला. असं म्हटलं जातं की याची कल्पना ही तत्कालीन गृहमंत्री किंवा आणि कुठल्याही मंत्री परिषदेला किंवा मंत्री गटाला याची माहिती नव्हती आणि भारताकडून युनायटेड नेशन्समध्ये पाकिस्तान विरुद्ध कंप्लेंट दाखल करण्यात आली. यामध्ये पंडित नेहरू यांना एक विश्वास होता की जो काही निर्णय येईल तो भारताच्या पक्षमध्ये असावा, पण याच्या एक विपरीत घडलं आणि त्यावेळेचे भारताची बाजू मांडणारे गोपाल स्वामी अय्यंगार यांनी भारताची बाजू नीटपणे मांडली गेली नाही असा एक विवाद झाला आणि ज्यानुसार इंग्लंड म्हणजेच ब्रिटन आणि अमेरिका यांनी भारताची साथ दिली नाही आणि 21 एप्रिल 1948 रोजी एक रिझॉल्युशन युनायटेड नेशननं प्रस्तुत केलं. या रिझॉल्युशनमध्ये टोटल 3 गोष्टी होत्या ज्या महत्त्वाच्या होत्या. पहिली होती ती सीज फायर ऑर्डर होती. सीज फायर याचा अर्थ काय तर युद्धविराम किंवा युद्धबंदी. सीज फायर म्हणजे जो ज्या ठिकाणी असेल त्या ठिकाणीच त्यांच्यामध्ये एक नियंत्रण रेषा आखली जाईल आणि
जी सध्या आपण लाईन ऑफ कंट्रोल म्हणतो, ही साधारण 650 किलोमीटरची लाईन ऑफ कंट्रोल आहे, ही लाईन आखण्यात आली आणि युद्धविराम करण्यात आला. युद्ध करण्यात यावा अशी युएनचे एक रिझॉल्युशन होतं. त्याचा दुसरा पार्ट होता हा ट्रुस ॲग्रीमेंट होता. ट्रुस ॲग्रीमेंटमध्ये महत्त्वाच्या 2 गोष्टी मेन्शन केल्या होत्या. त्यातली पहिली गोष्ट होती की सीज फायर झाल्यानंतर पाकिस्तानने त्यांची जी सेना आहे ती पूर्णपणे जम्मू काश्मीरमधून मागं घ्यावी. पाकिस्तानची सेना आणि पाकिस्तानचे ट्रायबल हे दोन्ही लोक हे पाकिस्ताननं जम्मू काश्मीरमधून मागे घ्यावेत. आणि जेव्हा युनायटेड नेशन्सला अशी खात्री होईल की पाकिस्तानची सेना ही पूर्णपणे जम्मू काश्मीरमधून माघारी परतली आहे, तेव्हा युनायटेड नेशन्स हे भारताला अशी विनंती करेल किंवा भारताला सांगेल की भारतीय आर्मी सुद्धा, इंडियन आर्मी सुद्धा जम्मू काश्मीरमधून आपण मागे घ्या. आणि हे घडल्यानंतर एक अदर्स म्हणून एक क्लॉज होता, त्यामध्ये असं मेन्शन करण्यात आलं होतं की दोन्ही देशांच्या सहमतीनं तिथं जनमत संग्रहण म्हणजेच प्लेबिसाईट होणार आणि जो निर्णय ह्या दोन्ही राष्ट्रांना मान्य असेल. अशा प्रकारे युएनचं रेझोल्युशन आलं, जे 31 डिसेंबर 1948 ला अडॉप्ट करण्यात आलं. आणि ज्यावेळी युद्धविराम झाला आणि त्यावेळीच ही लाईन ऑफ कंट्रोल तयार करण्यात आली. अभिषेक, आता तू सांगितलंस की जुनागड, हैदराबाद आणि जम्मू आणि काश्मीर हे भारतात कशा प्रकारे विलीन करण्यात आले, त्यामागची पार्श्वभूमी काय होती हे तू सांगितलंस. आता जर इतिहासाचा अभ्यास करायला गेला तर असं कळेल की जुनागड आणि हैदराबाद सोडल्यास फक्त जम्मू आणि काश्मीरलाच विशेष दर्जा देण्यात आला, तर त्यामागचं कारण काय सांगशील? शेख अब्दुल्ला यांना जम्मू काश्मीरचे एक परमनंट पंतप्रधान किंवा एक ॲडमिनिस्ट्रेटर बनवला गेला होता. भारताची कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली होती, म्हणजेच संविधान सभा, ज्यामध्ये स्वतंत्र भारताच्या प्रत्येक भागातून काही प्रतिनिधी हे तिथे एकत्र केले होते संविधान बनवण्याच्या कामासाठी. आणि जेणेकरून जम्मू आणि काश्मीर हा भारताचा भाग झाला होता, त्यामुळे तिथल्याही प्रतिनिधींना भारताच्या संविधान सभेमध्ये स्थान देणे गरजेचे होते. अशा वेळी जम्मू काश्मीरमधून टोटल 4 प्रतिनिधी हे भारताच्या संविधान सभेमध्ये समाविष्ट करण्यात आले होते. त्यांची नावं होती शेख अब्दुल्ला, मिर्झा अफजल बेग, मसुदी आणि मोतीराम बागडा. त्यातले शेख अब्दुल्ला हे आपल्याला माहीतच होते. तर त्याचप्रमाणे मिर्झा अफजल बेग हे एक सहकारी होते शेख अब्दुल्ला यांचे. आणि यामध्ये यांनी कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली म्हणजे भारताच्या संविधान सभेमध्ये त्याच्यामध्ये चर्चा होण्या अगोदर 1949 ला 1949 ला पंडित जवाहरलाल नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल आणि शेख अब्दुल्ला यांच्यामध्ये एक चर्चा झाली होती, ज्या अंती भारताचे जम्मू काश्मीर सोबत कसे संबंध असतील याबाबत चर्चा करण्यात आली होती. आणि अशानुसार एक निर्णय करण्यात आला की इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन यामध्ये एक बाब होती जी शेख अब्दुल्लांनी अधोरेखित केली की इन्स्ट्रुमेंट ऑफ ॲक्सेशन म्हणजेच विलयपत्रावर सही करताना अशी एक गोष्ट होती ज्याचा उल्लेख होता की डिफेन्स म्हणजे रक्षा, कम्युनिकेशन म्हणजे संचार आणि एक्सटर्नल अफेअर्स म्हणजे परराष्ट्र व्यवहार ह्या गोष्टी सोडून पूर्णपणे स्वातंत्र्य हे त्या राष्ट्राचा अबाधित राहील. फक्त या 3 गोष्टीतच मेडिएशन किंवा मध्यस्थी करण्याचा किंवा निर्णय घेण्याचा अधिकार हा भारतीय संसदेला राहील. ह्या निर्णयावर आधारित शेख अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करण्याची मागणी केली. यावर बराच वादविवाद झाला आणि शेवटी अस्थायी टेम्पररी प्रोव्हिजन या नावाखाली आर्टिकल 370 म्हणजेच कलम 370 हे भारतीय संविधानाचा भाग करण्यात आला. ओके, तर आता मला वाटतंय आपला हा पहिला पार्ट संपलाय की जम्मू आणि काश्मीरचा वाद नक्की काय होता. आता आपण जरा दुसऱ्या भागाकडे येऊ की कलम 370 व 35 हे काय होतं. मला वाटतं त्याचमुळे त्याला विशेष दर्जा प्रदान करण्यात आला किंवा त्या थ्रू म्हणून आपण. तर माझा पुढचा प्रश्न तुला असा आहे की कलम 370 नेमकं काय आहे व अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्या जम्मू व काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करतात? हा, तर 370 हे मुळात जम्मू काश्मीरला विशेष दर्जा प्रदान करण्यासाठी तयार केलेलं कलम आहे. थोडक्यात बघायचं झालं तर 370 कलम हे 3 भागात डिवाइड झालंय, ज्याला आपण क्लॉज म्हणतो. 371, 372 आणि 373.
त्यामधला पहिला क्लॉज आहे, त्यामध्ये 4 सब क्लॉज आहेत, 371A, B, C आणि D. त्यातला 371A हा आहे तर आर्टिकल 238 हे जम्मू काश्मीरवर लागू होणार नाही. तर आर्टिकल 238 ह्याचा सध्या काही रिलिव्हन्स राहिला नाही, त्यामुळे आपण त्याच्याबद्दल चर्चा न केलेली ठीक आहे. दुसरा भाग होता आर्टिकल 371B. यामध्ये असं सांगण्यात आलं होतं की भारतीय संसदेचे जम्मू काश्मीर बद्दल कायदा करण्यासाठीचे जे काही प्रोसेस असेल त्याच्याबद्दल आर्टिकल 371B मध्ये लिहिलं होतं. तर यामध्ये असं मेन्शन केलं होतं की डिफेन्स, एक्सटर्नल अफेअर्स आणि कम्युनिकेशन ह्या 3 गोष्टी बद्दल जर भारतीय संसदेला जम्मू काश्मीर बद्दल कायदा करायचा असेल तर त्यांना जम्मू काश्मीरच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची, संविधान सभेची कन्सल्टेशन्स लागणार. कन्सल्टेशन्स म्हणजे त्यांचा फक्त सल्ला घेणं. तर असं होतं. आणि जर ह्या 3 मुद्द्यां व्यतिरिक्त कुठल्याही बाबतीत भारतीय संसदेला जर जम्मू काश्मीर विषयी कायदा करायचा असेल तर त्यांना जम्मू काश्मीरच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीची म्हणजे संविधान सभेची कॉन्करन्स लागेल, म्हणजे सहमती लागेल. म्हणजे त्यांच्या सहमतीशिवाय तिथं कायदा होऊ शकणार नाही. हे होतं आर्टिकल 371B. आर्टिकल 371C मध्ये अशी प्रोव्हिजन होती की आर्टिकल 1 आणि आर्टिकल 370 हे फक्त जम्मू काश्मीरवर लागू होईल. भारताच्या संविधानाचे बाकी कुठलेही कायदा हा जम्मू काश्मीरवर लागू असणार नाही. आणि आर्टिकल 371D मध्ये जर जम्मू काश्मीर एखादा कायदा करायचा असेल तर तो कशा प्रकारे करता येईल याबद्दल माहिती होती. तर जम्मू काश्मीर विषयी कुठलाही कायदा भारतीय संसदेला करायचा असेल तर एक राष्ट्रपतींचं एक नोटिफिकेशन जारी करावं लागतं. जे नोटिफिकेशन तेथील जम्मू काश्मीरच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीचं म्हणजे संविधान सभेच्या कन्सल्टेशन और कॉन्करन्स. कन्सल्टेशन हे 3 मुद्द्यांसाठी, एक्सटर्नल अफेअर्स, कम्युनिकेशन आणि डिफेन्स, रक्षा ह्या बाबतीत असेल तर जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या कन्सल्टेशन्सना, त्या व्यतिरिक्त कुठला कायदा असेल तर जम्मू काश्मीरच्या संविधान सभेच्या सहमतीनं हा कायदा लागू करण्यात येणार होता. हे झालं होतं 371 चे सब क्लॉज. आता दुसरं होतं 372. यामध्ये असं मेन्शन केलं होतं की भारतीय संसदेच्या एखाद्या कायद्याला किंवा एखाद्या गोष्टीला जर जम्मू काश्मीरच्या सरकारची सहमती असेल तर ती जम्मू काश्मीरची सहमती ज्यावेळी समजली जाईल ज्यावेळी जम्मू काश्मीरची विधानसभा किंवा संविधान सभा ही त्या पूर्ण गोष्टीला कॉन्करन्स देईल. म्हणजेच फक्त जम्मू काश्मीरचे सरकार नाही तर जम्मू काश्मीरच्या पूर्ण संविधान सभेची सहमती ही ग्राह्य धरली जाणार होती. आणि आर्टिकल 370चा तिसरा क्लॉज हा आर्टिकल 370 रद्द करण्याबद्दल होता. तर यामध्ये असं लिहिलं होतं की आर्टिकल 370 हे पूर्णतः किंवा अंशतः यातील काही गोष्टी रद्द करायच्या असतील तर राष्ट्रपतींनी एक नोटिफिकेशन जारी करायला लागेल. जे नोटिफिकेशन हे तिथल्या संविधान सभेच्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या रेकमेंडेशन्सनुसार, म्हणजे त्यांच्या एका सल्ल्यानुसार किंवा परामर्श म्हणतो आपण, त्यांच्या सल्ल्यानुसार हे नोटिफिकेशन जारी करण्यात येईल, ज्यानुसार आर्टिकल 370 हे रद्द करण्यात येऊ शकतं. अभिषेक, मला आता तू कलम 370 बद्दल सांगितलंस, तर ह्या कलम 35चा कुठं उल्लेख नव्हता, तर मला त्या बाबतीत काय सांगशील? तर कलम 35A हा भारताच्या संविधानाचा भाग होण्यापूर्वी काही घडामोडी घडल्या, त्या आपण थोडक्यात बघू. तर 1951ला जम्मू काश्मीरची संविधान सभा स्थापित करण्यात आली. 1951ला जम्मू काश्मीरची संविधान सभा स्थापन करण्यात आली. तर यामागं कारण होतं की आर्टिकल 370 नुसार जम्मू काश्मीरचे एक वेगळं संविधान तयार करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली, जी प्रक्रिया साधारण 26 नोव्हेंबर 1956 पर्यंत पूर्ण करण्यात आली. आणि 1956 पर्यंत पूर्णपणे जम्मू काश्मीरचं एक वेगळं संविधान तयार करण्यात आलं आणि ते 26 नोव्हेंबर पासून लागू करण्यात आलं. तर यामध्ये एक गोष्ट घडली, तर 1952ला एक दिल्ली अग्रीमेंट झालं, दिल्ली समझोता म्हणतात त्याला. त्या दिल्ली अग्रीमेंट मध्ये शेख अब्दुल्ला आणि पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यामध्ये भारतीय संसद आणि जम्मू काश्मीरचे गव्हर्नमेंट किंवा सरकार यांचं कसे संबंध असावेत याबद्दल त्यामध्ये चर्चा करण्यात आली.
आणि दुसरा पार्ट तर शेख अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरची डेमोग्राफी आहे ही मेंटेन करण्यासाठी एक प्रस्ताव ठेवला. डेमोग्राफी म्हणजे काय तर तेथील जी परिस्थिती होती, तेथील जे लोक होते त्यांचे स्वातंत्र्य अबाधित ठेवणं, म्हणजे तिथं कुठलेही इन्फिल्ट्रेशन होता कामा नये किंवा भारतातील इतर राज्यातील लोक तिथं जाता कामा नयेत. परत तिथल्या लोकांचे तिथले परमनंट जे तिथले नागरिक आहेत ते तिथेच राहावेत, ते कुठेही मायग्रेट करता कामा नये. अशा बऱ्याच अटी शेख अब्दुल्लानी या दिल्ली समझोत्यामध्ये घातल्या. तर याचा एक उद्देश होता की जम्मू काश्मीरला थोडंफार भारतापासून विलग करण्याचा. तर नेहरूंना या गोष्टी पटत नसल्या तरी त्यांना शेख अब्दुल्लांच्या या गोष्टी मान्य करण्याशिवाय पर्याय नव्हता. कारण जेव्हा किंवा प्लेबिसाईट किंवा जनमत संग्रहण होण्याची शक्यता होती त्यावेळी नेहरूंना शेख अब्दुल्लांचा पाठिंबा गरजेचा होता. तर अशा प्रकारे 1952च्या दिल्ली समझोता झाला. त्याच्यानंतर एक महत्वाची घटना घडली 1953 मध्ये, ज्यामध्ये नेहरूंनी शेख अब्दुल्ला यांच्या या मागण्यांना कंटाळून तेथील एक राज्यपाल होते किंवा त्यावेळी त्यांना सदरी रियासत म्हणायचे, हे राजा हरिसिंग यांचे पुत्र होते, त्यांचं नाव होतं कर्णसिंग. तर कर्णसिंग यांनी शेख अब्दुल्ला यांना त्यांच्या पदावरून बरखास्त केलं या कारणास्तव की ते देशविरोधी गतिविधीमध्ये इन्व्हॉल्ड होते किंवा त्यामध्ये सामील होते. या कारणावरून त्यांना पदावरून बरखास्त करण्यात आलं आणि गुलाम बक्षी मोहम्मद यांना तिथं पंतप्रधान करण्यात आलं. त्यावेळी तिथं पंतप्रधान असायचा, सीएम किंवा मुख्यमंत्री नसायचा. तर गुलाम बक्षी मोहम्मद यांना पंतप्रधान करण्यात आलं आणि शेख अब्दुल्ला यांना हाऊस अरेस्ट करण्यात आलं, त्यांना नजरबंदीत ठेवण्यात आलं की जेणेकरून ते काश्मीरमध्ये कुठलाही उत्पात करू नयेत किंवा लोकांना एका प्रकारचं एक संघटन करू नये भारताविरोधात. आणि 1953ला ही घटना घडली आणि अशा रीतीनं शेवटी 1954ला एक राष्ट्रपतींचा नोटिफिकेशन आलं किंवा त्यामध्ये त्यांनी असं मेन्शन केलं होतं की जम्मू काश्मीरच्या संविधान सभेच्या सहमतीनं एक रिझोल्युशन करण्यात आलं, ज्यामध्ये आर्टिकल 35 हे एक भारतीय संविधानाचं 35 हे आर्टिकल आहे. हे फंडामेंटल राईट्सच्या बाबतीत आहे. फंडामेंटल राईट्स म्हणजे मूलभूत अधिकार, प्रत्येक भारतीय नागरिकाचे एक मूलभूत हक्क किंवा अधिकार आहेत. तर जे भारतीय नागरिकाचे मूलभूत हक्क आहेत ते इम्प्लिमेंट करण्यासाठी किंवा ते अंमलात आणण्यासाठी एखादा कुठला कायदा करायची गरज भासत असेल तर तशी प्रोव्हिजन आर्टिकल 35 करतं. आर्टिकल 35, तर ह्यामध्ये एक क्लॉज जोडण्यात आला आर्टिकल 35A म्हणून. तर हे 35A काय आहे तर हे जम्मू काश्मीर बद्दल एक विशेष प्रोव्हिजन करतं. तर आर्टिकल 35A मध्ये साधारण 3 गोष्टी मुळात महत्वाच्या आहेत. त्या आर्टिकल 35A मध्ये पहिली गोष्ट आहे ती जमिनीबद्दलची आहे. ज्या परमनंट रेसिडेंट, पहिला आपण परमनंट रेसिडेंट काय आहे समजूया. तर त्यामध्ये एक गोष्ट होती पहिली, ती भारतीय संविधानानं दिलेले मूलभूत अधिकार किंवा हक्क हे जम्मू काश्मीरवर लागू होणार नाहीत. तर जम्मू काश्मीरच्या संविधान सभेनं किंवा जम्मू काश्मीरच्या संविधानानं जे जम्मू काश्मीरच्या लोकांना हक्क दिले आहेत, मूलभूत हक्क, ते जम्मू काश्मीरच्या लोकांवर लागू होतील. दुसरी गोष्ट होती तर परमनंट रेसिडेंट ठरवण्याचा अधिकार, याला म्हणतात स्थायी नागरिक. जम्मू काश्मीरचा स्थायी नागरिक कोण आहे हा ठरवण्याचा अधिकार हा पूर्णपणे जम्मू काश्मीरच्या सरकारला देण्यात आला. आणि ह्या स्थायी नागरिकांना किंवा परमनंट रेसिडेंट्सना काही विशेष अधिकार देण्यात आले, ज्यामध्ये 3 गोष्टी होत्या मुळात. त्यातली पहिली गोष्ट होती जमिनीबाबत. तर कुठलाही जम्मू काश्मीरच्या व्यतिरिक्त भारताच्या भूभागात राहणारा व्यक्ती हा जम्मू काश्मीरमध्ये जमीन खरेदी करू शकत नव्हता किंवा तो तिथं परमनंट राहू शकत नव्हता, तिथला परमनंट रेसिडेंट बनू शकत नव्हता. दुसरी गोष्ट होती ही नोकरी किंवा आरक्षणासंदर्भात. तर नोकरी भारताच्या व्यतिरिक्त जम्मू काश्मीरच्या व्यतिरिक्त कुठल्याही भारतीय नागरिकाला जम्मू काश्मीरमध्ये आरक्षण किंवा नोकरीमध्ये संधी मिळत नव्हती, फक्त तिथल्या लोकांनाच तिथली संधी मिळत होती. आणि तिसरं होता हा स्त्रियांबाबत होता. एखादी स्त्री ही जम्मू काश्मीरच्या व्यतिरिक्त कुठल्याही भारताच्या भागामध्ये एखाद्या व्यक्तीशी विवाह करत असेल तर तिला जम्मू काश्मीरचं परमनंट रेसिडेंटशिप म्हणजे स्थायी नागरिकत्व सोडावं लागत होतं. परत तिला तिच्या वडिलोपार्जित जी काही संपत्ती असेल, जमीन असेल, त्याच्यावरही पूर्णपणे हक्क सोडावे लागायचे. परत तिची जी मुलं होतील त्यांनाही याबाबत
अधिकार किंवा हक्क मिळणार नव्हते. अशा प्रकारे 35 यामध्ये अशा या प्रोव्हिजन करण्यात आल्या होत्या ज्या एक वेगळा अधिकार जम्मू काश्मीरला प्राप्त करून देत होत्या. आतापर्यंत आपण बघितलं की जम्मू आणि काश्मीरची पार्श्वभूमी काय होती आणि कलम 370 व 35 ची अंमलबजावणी कशी झाली व त्या कलमांमध्ये नक्की काय काय समाविष्ट केलेलं आहे. आता आपण ह्या सेशनच्या अंतिम भागात आलेलो आहोत. आज प्रत्येक देशवासियाची ही भूमिका होती किंवा आपण म्हणून हे स्वप्न होतं की कलम 370 व 35 रद्द व्हावा. ह्याचंच एक उदाहरण द्यायचं झालं तर डॉक्टर श्यामप्रसाद मुखर्जी यांनी ह्या काश्मीरवादामुळं त्यांनी बलिदान दिलं व त्यांचं अगदी एक फेमस असं वाक्य होतं की एक देश में दो विधान दो प्रधान और दो निशान नहीं चलेंगे. तर हाच सुवर्ण दिवस अख्ख्या हिंदुस्थानानं दिनांक 6 ऑगस्ट 2019 रोजी अनुभवला, ज्या दिवशी कलम 370 व 35 हे रद्द झालं. तर अभिषेक, मला तू सांगशील का की हे कलम 370 व 35 कसं रद्द झालं, ह्याची प्रक्रिया काय होती व ह्या माग भाजपची राजकीय भूमिका काय होती, मला तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल. तर कलम 370 रद्द होण्याची पूर्ण जी प्रक्रिया होती त्याची सुरुवात मला वाटतं 2014 जेव्हा नरेंद्र मोदींचं सरकार हे पहिल्यांदा पूर्ण बहुमतानं देशामध्ये निवडून आलं. त्याच वेळी जम्मू काश्मीरच्या विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि त्यावेळी PDP म्हणजे तिथली एक रिजनल पार्टी आहे, पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी, आणि BJP, त्यावेळी कुणालाही बहुमत मिळालं नाही. त्यामुळं PDP आणि BJP यांचं एक गठबंधन किंवा एक कोएलिशन गव्हर्नमेंट अस्तित्वात आलं. तर या पूर्ण गठबंधनमध्ये हे सरकार एक 3 ते 3.5 वर्ष चाललं आणि 20 जून 2018 रोजी भाजपनं, भारतीय जनता पार्टीनं या सरकारचा पाठिंबा काढून घेतला आणि हे सरकार पडलं. तर जम्मू काश्मीरमध्ये जे संविधान आहे जम्मू काश्मीरचं, तिथल्या आर्टिकल 92 नुसार कुठलंही गव्हर्नमेंट अस्तित्वात नसताना तिथं राज्यपाल शासन लावावं लागतं आणि हे राज्यपाल शासन मॅक्सिमम 6 महिने फक्त राहू शकतं, ज्याच्या पुढे जम्मू काश्मीरमध्ये आयदर विधानसभा निवडणुका घ्याव्या लागतात किंवा तिथं राष्ट्रपती शासन लावावं लागतं. तर ह्यामध्ये अनेक गोष्ट मी सांगू इच्छितो की जम्मू काश्मीरवर जे 370 कलम लागलं होतं त्याच्यानंतर जम्मू काश्मीरवर बऱ्याच वेळा भारताच्या संविधानात अमेंडमेंट होत आल्या आहेत आणि साधारण कलम 370 रद्द होण्यापूर्वी सुद्धा 50 ते 60% भारतीय संविधान होतं हे पूर्णपणे जम्मू काश्मीरवर लागू होतं. त्यातलं एकच कलम मी आता सांगू इच्छितो, ते कलम आहे 356, ज्यामध्ये राष्ट्रपती शासन लावण्याची प्रोव्हिजन केलेली असते भारतीय संसदेनं. तर 20 जूनला सरकार बरखास्त झालं, सरकार पडलं. त्याच्याबरोबर 6 महिन्यांनी राज्यपाल शासन संपण्याच्या 1 दिवस अगोदर 19 डिसेंबर 2018ला राज्यपालांनी राष्ट्रपतींना असा प्रस्ताव पाठवला की राज्यामध्ये कुठलंही सरकार अस्तित्वात येण्याची चिन्ह दिसत नाही, त्यामुळे आपण राष्ट्रपती शासन जम्मू काश्मीरमध्ये लावावं. आणि अशा रीतीनं साधारण 20 डिसेंबर किंवा 19 डिसेंबर 2018ला जम्मू काश्मीरमध्ये राष्ट्रपती शासन लावण्यात आलं. तर त्यामध्ये आणि हे राष्ट्रपती शासन सुद्धा राष्ट्रपतींचं एक नोटिफिकेशन निघतं त्याच्यानुसार लावलं जातं. तर या 356 आर्टिकल मध्ये एक प्रोव्हिजन आहे, 356(1)(b) मध्ये एक असा क्लॉज आहे की राष्ट्रपती शासन जेव्हा लागू होतं त्यावेळी त्या राज्याच्या विधानसभेचं काम हे भारतीय संसद करू शकते. आणि राष्ट्रपतींच्या नोटिफिकेशन मध्ये असं लिहिलं होतं की भारतीय संसद ही जम्मू काश्मीरच्या असेंब्लीचं म्हणजेच विधानसभेचं कामकाज पाहिजे. तर अशानुसार आर्टिकल 356 हे लागू करण्यात आलं आणि राष्ट्रपती शासन हे जम्मू काश्मीरमध्ये लागू करण्यात आलं. आता दिवस उजाडतो तो 5 ऑगस्ट 2019, ज्या दिवशी आपल्या भारताचे गृहमंत्री अमित शहा यांनी राज्यसभेमध्ये 2 रिझॉल्युशन्स पास केले. तर ह्या दिवसाची घडामोड अशी घडत गेली की ह्या दिवशी सुरुवातीला राष्ट्रपतींचं एक नोटिफिकेशन जारी झालं. हे नोटिफिकेशनचं नाव होतं द कॉन्स्टिट्यूशन ऍप्लिकेशन टू द जम्मू अँड काश्मीर ऑर्डर 2019. तर यामध्ये 2 गोष्टी होत्या.
त्यातली पहिली गोष्ट होती अशी की 1954ला जे प्रावधान केले होते भारतीय संविधानामध्ये जम्मू काश्मीर विषयी, ज्यामध्ये आर्टिकल 35A चा समावेश होतो. 35A हा 1954च्या राष्ट्रपतींच्या नोटिफिकेशनचा पार्ट आहे. हे पूर्णपणे रद्द करण्यात यावं, हे पहिली प्रोव्हिजन होती राष्ट्रपतींच्या नोटिफिकेशनची. आणि दुसरी गोष्ट होती ती भारतीय संविधान हे ज्या ज्या वेळा अमेंड होत आले म्हणजे सुधारित होत आले, हे पूर्णपणे जम्मू काश्मीरवर लागू करण्यात येईल. पूर्णपणे जम्मू काश्मीरवर लागू करण्यात येईल, एक्सेप्ट काही त्याला अपवाद होते जे मॉडिफाय करण्यात आले. त्यामध्ये एक आर्टिकल होतं ज्याचं नाव होतं आर्टिकल 367. हे आर्टिकल 367 आहे. ह्याचं थोडक्यात माहिती म्हणजे ह्या आर्टिकलला एक इंटरप्रिटेशन्स म्हणतात. म्हणजे संविधानामध्ये एखाद्या गोष्टीचा अर्थ समजून घ्यायचा असेल तर आर्टिकल 367 रेफर करतात, ज्यामध्ये इंटरप्रिटेशन्सचा समावेश आहे. तर आर्टिकल 367 मध्ये एक क्लॉज जोडण्यात आला, चौथा, ज्यामध्ये जम्मू काश्मीर विषयी काही गोष्टी समाविष्ट करण्यात आल्या. त्या क्लॉज मध्ये 4 सब क्लॉज होते. आर्टिकल 367(4) मध्ये ABCD असे 4 सब क्लॉज होते. त्यामध्ये प्रत्येक सब क्लॉजची एक थोडक्यात ओव्हरव्ह्यू मी देईन. तर त्यातल्या पहिल्या क्लॉज मध्ये असं होतं की भारतीय संविधान हे पूर्णपणे जम्मू काश्मीरवर लागू करण्यात येईल. त्यामध्ये रेफरन्स असतो की संबोधण्यात येईल जम्मू काश्मीरचं संविधान म्हणजेच भारताचं संविधान असं संबोधण्यात येईल. दुसरी गोष्ट होती राज्यपाल जो मंत्री परिषदेच्या सल्ल्यानुसार काम करतो त्याला राज्यपाल असं संबोधण्यात यावं. तिसरा सब क्लॉज होता, त्यामध्ये असं लिहिलं होतं राज्यपाल जो मंत्री परिषदेच्या सल्ल्यावर काम करतो त्याला जम्मू काश्मीरचं सरकार म्हणण्यात यावं. म्हणजे जम्मू काश्मीरचे सरकार म्हणजेच जम्मू काश्मीर राज्याचा राज्यपाल असं म्हणण्यात आलं. आणि एक चौथा पॉइंट जो अगदी म्हणजे खूपच महत्वाचा होता, त्यामध्ये जम्मू काश्मीरच्या संविधान सभेला जम्मू काश्मीरची विधानसभा असं संबोधण्यात यावं. आता ह्यामध्ये एक हिस्ट्री आहे ते सांगतो की जम्मू काश्मीरची संविधान सभा ही 1956ला जेव्हा जम्मू काश्मीरचं संविधान लागू करण्यात आलं त्यावेळी जम्मू काश्मीरची संविधान सभा बरखास्त करण्यात येऊन तिथून पुढे जम्मू काश्मीरची विधानसभा म्हणजे लेजिस्लेटिव्ह असेंब्ली अस्तित्वात आली. तर ह्यामध्ये अशी प्रोव्हिजन होती की जम्मू काश्मीरच्या संविधान सभेलाच जम्मू काश्मीरची विधानसभा असं संबोधण्यात यावं. हे चेंजेस होते आर्टिकल 367 मध्ये. ह्याच्यानंतर हा पार्ट होता प्रेसिडेंटच्या नोटिफिकेशनचा, जे अमित शहानी राज्यसभेत रिझॉल्युशन पास करण्याच्या आधी आलं होतं. आणि ह्याच्यानंतर अमित शहानी राज्यसभेमध्ये 2 रिझॉल्युशन्स संसदेपुढे किंवा राज्यसभेपुढे ठेवली. ज्यामध्ये पहिलं रिझॉल्युशन असं होतं की त्यामध्ये आर्टिकल 373 काय आहे तर इट इज अबाउट द अब्रोगेशन म्हणजे रिपेलिंग किंवा रद्द करण्याबाबत, आर्टिकल 370 रद्द करण्याबाबतच्या शिफारसी आहेत. तर यामध्ये असं लिहिण्यात आलं होतं की पहिलं रिझॉल्युशन असं होतं की भारतीय संविधान हे ज्या ज्या वेळा अमेंड होत आलं आहे आपल्या स्वातंत्र्यापासून आतापर्यंत जे जे अमेंडमेंट होत आले आहे हे पूर्णपणे भारतीय संविधान हे जम्मू काश्मीरवर लागू होण्यात येईल. नॉट विथस्टँडिंग एनिथिंग असा एक शब्द आहे त्यामध्ये. याचा अर्थ असा आहे की कुठल्याही कायद्यामध्ये, भारतीय संविधानाच्या कुठल्याही कायद्यामध्ये काहीही जम्मू काश्मीर विषयी लिहिलं असेल ह्या सर्व गोष्टींना नकारून किंवा त्यांचा संदर्भ न घेता पूर्णपणे भारतीय संविधान हे ह्याच्यावर जम्मू काश्मीरवर पूर्णपणे लागू करण्यात येईल. आणि एक दुसरं रिझॉल्युशन होतं आणि ह्या पहिल्या रिझॉल्युशनच्या पासिंगमुळं जम्मू काश्मीरचं 370 कलम रद्द, 35A तर ऑलरेडी राष्ट्रपतींच्या नोटिफिकेशननं रद्द झालं होतं. आणि ह्या रिझॉल्युशनच्या पास होण्यानं पुढचे म्हणजे 370 कलम रद्द करण्यात होतं. तर आता मी 370चा एक थोडा भाग यामध्ये समाविष्ट करू इच्छितो की त्यामध्ये 370 कलमाच्या सी पार्ट म्हणजे 373 मध्ये अशी प्रोव्हिजन आहे की तिथल्या कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीच्या कॉन्करन्स म्हणजे सहमती लागते. कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली संविधान सभेची सहमती लागते जी यावेळी अस्तित्वातच नाहीये. तर त्यांनी अशी प्रोव्हिजन केली 367 मध्ये की भारताच्या संसदेला म्हणजेच जम्मू काश्मीरची संविधान सभा, ह्याला विधानसभा संबोधण्यात आलं. आणि जम्मू काश्मीरची विधानसभा ही आर्टिकल 356 म्हणजे राष्ट्रपती शासन लावल्यानुसार भारतीय संसद
हीच जम्मू काश्मीरची विधानसभा म्हणून म्हणण्यात आलं आणि अशानुसार कॉन्करन्स घेण्यात येणार तर कुणाचा, तर भारतीय संसदेच्या कॉन्करन्सनं, म्हणजे भारतीय संसद ही भारतीय विधानसभा म्हणजेच जम्मू काश्मीरची संविधान सभा या अर्थानं घेण्यात येऊन भारतीय संसदेनंच हे रिझॉल्युशन पारित करण्यात आलं आणि त्यांची सहमती घेण्यात आली. हे झालं रिझॉल्युशन पहिलं होतं. दुसऱ्या रिझॉल्युशन मध्ये अशी प्रोव्हिजन होती की एखाद्या कुठल्याही राज्याचं आपल्याला पुनर्गठन करायचं असेल, पुनर्गठन म्हणजे थोडक्यात त्या राज्याला डिवाइड करायचं असेल, साधारण एक जे आंध्र होतं आधी ते तेलंगणा आणि आंध्र अशा दोन राज्यात डिवाइड झालं, पुनर्गठन करायचं असेल कुठल्याही राज्याचं, तर एक त्यामध्ये एक प्रोव्हिजन असते की तिथल्या विधानसभेची सहमती लागते त्यासाठी. यामध्ये परत तोच मुद्दा आला की तिथली विधानसभा जम्मू काश्मीरची म्हणजेच इंडियन पार्लमेंट होती, त्यामुळे परत इंडियन पार्लमेंटच्या सहमतीनं जम्मू काश्मीरचे पुनर्गठन करण्याची मान्यता मिळवण्यात यावी. ही दोन्ही रिझोल्युशन राज्यसभेमध्ये पास करण्यात आली, त्याच्यानंतर ती लोकसभेमध्ये गेली, लोकसभेमध्येही ती पास झाली आणि राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीनं दोन्ही रिझोल्युशन पास झाली आणि 370 कलम हे पूर्णपणे हटवण्यात आलं. आता ह्याच्यानंतर एक पार्ट आला, तो बिल होतं जम्मू काश्मीर रिऑर्गनायझेशन बिल 2019, ज्यामध्ये जम्मू काश्मीर हे राज्य होतं ते दोन विभागात डिवाइड करण्यात आलं. त्यामध्ये पहिलं होतं जम्मू आणि काश्मीर आणि हे डिव्हिजन हे युनियन टेरिटरीज म्हणजे केंद्रशासित प्रदेशांमध्ये करण्यात आलं. जे दोन केंद्रशासित प्रदेश, एक जम्मू काश्मीर आणि दुसरा लडाख होता. त्यामधली जम्मू काश्मीरची जी युनियन टेरिटरी होती ही युटी म्हणजे युनियन टेरिटरी विथ लेजिस्लेशन, म्हणजे तिथं विधानसभा अस्तित्वात असणार आहे पण तो केंद्रशासित प्रदेश असणार आहे, जसं सध्याच्या पॉंडेचेरीमध्ये आहे किंवा दिल्लीमध्ये आहे. आणि लडाख हा युनियन टेरिटरी विदाउट लेजिस्लेटिव्ह असेंब्ली, म्हणजे तिथं फक्त लेफ्टनंट गव्हर्नर म्हणजे उपराज्यपाल हे अस्तित्वात असतील आणि तोच पूर्ण केंद्र सरकारच्या आदेशानुसार तिथला कारभार बघतील. अशानुसार जम्मू काश्मीर हा लडाख आणि जम्मू काश्मीर अशा दोन भागामध्ये डिवाइड करण्यात आला. आणि याबद्दल जम्मू काश्मीरच्या ज्या विधानसभेच्या सीट होत्या त्यामध्ये पण 7 वाढ करण्यात आली आणि तिथं रिऑर्गनायझेशन विधानसभांचे कामकाज म्हणजे कसं होईल, विधानसभा त्यांच्या सीट्स आणि त्यांची मांडणी कशी असेल याबद्दल काम चालू आहे. आणि अशा हे बिल पास झाल्यानंतर 31 ऑक्टोबर 2019 पासून हे रिऑर्गनायझेशनचं जे काही कायदा आहे हा लागू करण्यात आला आणि त्यानुसार भारतामध्ये 28 राज्य आणि 9 केंद्रशासित प्रदेश युनियन टेरिटरीज अस्तित्वात आल्या. आतापर्यंत जे अभिषेक आपण बोललो ते जे काही घडून गेलेलं आहे त्यावर बोललो. कलम 370 आणि 35A हे रद्द झाल्यावर अनेक लोकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली. एवढंच नव्हे तर आपल्या प्रेक्षकांना पण पटणार नाही की इंटरनॅशनल फोरम्स मध्ये पण ह्यावर चर्चा झाली. आज तुम्ही गुगलवर युरोपियन फोरम मध्ये पण जर गेला किंवा त्यांच्यात काय चर्चा झाली ही जर बघितलं, ही म्हणजे अक्षरशः न पटणारी आहे किंवा तुम्हाला विश्वासच बसणार नाही की एवढ्या मोठ्या लेवलला ही चर्चा केली असेल. तर मला त्याचा आधार घेऊन किंवा जे लोकांच्या कमेंट्स होत्या त्याचा आधार घेऊन मला तुला थोडे प्रश्न विचारायचे. एक तर पहिला प्रश्न मला तुला असा विचारायचा आहे की कलम 370 रद्द करणं हे कितपत योग्य होतं. आणि काही लोकांनी एवढं म्हणायला सुद्धा कमी केलं नाही की कलम 370 व 35A हे रद्द करणं हे तिथल्या म्हणजे रद्द केल्यानं तिथल्या लोकांचं स्वातंत्र्य धोक्यात येईल. ह्याबद्दल तुझं काय मत आहे? हा, मुळात कलम 370 आणि 35A हा भारताचा पूर्ण इंटरनल मॅटर आहे. बरोबर. म्हणजे ह्यावर कुठल्याही देशाचा इन्फ्लुएन्स नाही किंवा आपण कोणालाही उत्तर देण्यासाठी बाध्य नाही की आपण हे का करतोय, कारण हा पूर्णपणे इंटरनल इश्यू आहे. आणि माझ्या मते आर्टिकल 370 जी प्रोव्हिजन केली होती तेव्हाच एक प्रकारचं म्हणजे हे डेव्हलप केलं होतं की ज्यामध्ये जम्मू काश्मीरला भारताला सोबत करण्यापेक्षा त्याला भारतापासून एक विलग करण्यासाठी पाया खणला गेला असं वाटतं मला. कारण ज्या प्रकारे तिथल्या लोकांना ऑटोनॉमी आणि ह्या 35A किंवा 370 थ्रू वेगवेगळ्या गोष्टींपासून वंचित ठेवण्यात आलं या लोकांना, त्यामुळे मला वाटतं त्यांचं फायदा होण्यापेक्षा नुकसानच जास्त झालं. आणि ह्यामध्ये एक उद्देश होता की प्लेबिसाइट किंवा जनमत संग्रहण
जो कधीही सफल झाला नाही आणि ह्या पुढेही कधी होणार नाही. बरोबर बरोबर. त्यामुळं ज्याच्यासाठी हा खटाटोप होता ते एक उद्देश सक्सेसफुल झाला नाही. दुसरी गोष्ट, तिथले लोक हे स्वतंत्र किंवा अबाधित आपल्यापासून एक मेन स्ट्रीम आहे भारताचा विकासाचा जो मार्ग होता त्यापासून एक लांब राहिले. त्यामुळं त्या लोकांना एका मेन स्ट्रीम मध्ये आणणं एक फार गरजेचं होतं. तिथं लोकांना नोकरी आणि आरक्षण यापासून वंचित होतं. म्हणजे एखादं एक्झाम्पल घ्यायचं ठरलं तर भारतामध्ये शेड्यूल्ड ट्राईब्स एसटी जे आरक्षण आहेत ते जम्मू काश्मीरमध्ये एसटी लोकांना शेड्यूल्ड ट्राईब्सना मिळत नव्हतं. आणि अशा बऱ्याच गोष्टी आहेत की ज्यापासून तिथले लोक वंचित राहत होते, ज्या बेनिफिट्स आहेत. साधारण अजून एक एक्झाम्पल घेतलं तर ते EWS इकॉनॉमिकली वीकर क्लासेसचं जे 10% आरक्षण ह्या सरकारनं दिलं तेही जम्मू काश्मीरमध्ये लागू झालं नव्हतं. अशा बऱ्याच गोष्टी या जम्मू काश्मीरच्या लोकांना मिळत नव्हत्या. तर यानंतर एक गोष्ट होती की तिथलं नोकरी किंवा आरक्षण किंवा व्यवसाय उद्योग यांची अजिबात भरभराट होत नव्हती. म्हणजे तिथं जाण्याच्या प्रक्रियाच एवढी क्लिष्ट आणि हे होती की त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जाणंच शक्य होणार नाही. त्यामुळे तिथले मुख्यतः पर्यटन हा व्यवसाय होता, ज्यामध्येही बऱ्याच बाधा यायच्या. अमरनाथ यात्रेला आतंकवाद्यांचा धोका होता किंवा काश्मीरमध्ये गुलमर्ग आणि पूर्ण काश्मीर व्हॅलीमध्येच या लोकांना खूप पोलीस प्रोटेक्शन आणि आर्मी वगैरे यांची सारखी गरज भासायची. तर ह्या लोकांना एका एक दडपणाखाली या लोकांना आपलं जीवन जगावं लागायचं. मला वाटतं ह्या आर्टिकल 370 रद्द केल्यामुळं हे लोक एका मेन स्ट्रीम मध्ये भारताच्या लोकांच्या सोबत येतील आणि ते एक इंडिपेंडेंटली खऱ्या अर्थाने ते एक स्वतंत्र भारताचे भाग होतील. आणि जे लोक हे नागरिक हे अलगाववादी किंवा फुटीरतावादी लोकांच्या इन्फ्लुएन्स खाली होते किंवा त्यांना जॉब किंवा बऱ्याच गोष्टी नोकरी नसल्यामुळं ते एका वाईट मार्गाला लागत होते, ते मला वाटतं एका चांगल्या मार्गाला किंवा त्यांना उद्योग जॉब मिळाले किंवा रोजगार मिळाला तर त्यानुसार ते एका मेन स्ट्रीम मध्ये येतील आणि भारताच्या विकासामध्ये आपलं चांगलं योगदान देऊ शकतील. तर मला वाटतं ओव्हरऑल 370 आणि 35 रद्द करण्यामागे एक चांगली भूमिका होती. आणि ह्या 370 रद्द करण्याने मला वाटतं जम्मू काश्मीर हे भारताला एका प्रकारे जोडण्यासाठी एक चांगला एक पाया खणला गेला. आणि अगदी म्हणजे सुरुवातीपासूनच याबद्दल इतक्या चर्चा झाल्या. पण एक अशी आशा आहे की इथून पुढे जम्मू काश्मीरमध्ये आपण 2-3 वर्षात पाहायला गेलो तर आपल्याला बदल नक्कीच दिसून येईल की जम्मू काश्मीर भारताच्या भरभराटीमध्ये योगदान देत असताना आपल्याला दिसून येईल. नक्कीच नक्कीच. तर आज आपण बघितलं की जम्मू काश्मीरमध्ये पहिले एक तर आपण बघितलं, मी सारखं तेच रिपीट करतोय, तर हे कळणं खूप महत्वाचं आहे की बाबा हा वाद नक्की निर्माण कसा झाला, रद्द कशासाठी करण्यात आलं. आपण एक फायनल कन्क्लुजन हेच नक्कीच काढू शकतो की हे जे काय झालं हे लोकहितार्थ झालं. मग आधी 370 कलम हे लागू करणं असू दे किंवा तर रद्द करणं असू दे. मी म्हटलं तसं की 6 ऑगस्ट 2019 रोजी जेव्हा हा कलम रद्द करण्यात आला, एक मी म्हणेन हा आपल्या भारतासाठी हे स्वतंत्र हिंदुस्थानासाठी हा एक सुवर्ण दिवस होता आणि ऐतिहासिक दिवस होता. त्यामुळं एकतर मी आपल्या ह्या परिचयच्या प्लॅटफॉर्म थ्रू आपले देशातले आत्ताचे पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी, त्यानंतर अमित भाई शहा असू देत किंवा ह्यामध्ये बघायला गेलं तर आर्मीची पण भूमिका तेवढीच महत्वाची आहे आणि कौतुकास्पद आहे. त्यामुळे ह्या सगळ्या लोकांना परिचय सलाम करतं. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जय हिंद. थँक्यू. तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, परिचयाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा. धन्यवाद.